नमस्कार मैत्रिणींनो, श्रुती नेजा माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते। आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची याची एकदम पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही वेळा आपल्या घरात भाजी नावडीची असेल तर आई किंवा आजी अशा भरपूर चटण्या तयार करून ठेवतात, तर ही देखील माझ्या आजीची एक रेसिपी मी इथे शेअर करत आहे। सर्वात आधी मी इथे कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घेण्यासाठी घेतलेले आहे। माझी आजी नेहमी म्हणायची की पूर्वीच्या काळी बायका चुलीवर स्वयंपाक करायच्या तेव्हा लोखंडी तवा किंवा कढईमध्ये असे शेंगदाणे भाजले जायचे, त्यामुळे काय होतं की शेंगदाणे छान भाजले जायचे आणि त्याचा स्वाद देखील छान यायचा। पण आता आपल्याकडे चूल पण नाही आणि कढई पण तशी नाही आहे, त्यामुळे मी इथे स्टीलच्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे भाजताना कधीही गॅसचा फ्लेम हा बारीक किंवा मध्यम आचेवर ठेवावा, नाहीतर काय होतं की वरचे शेंगदाणेचा जो काळा पडतो म्हणजे त्याचा कवर काळा पडतो आणि आतला शेंगदाणा छान असा भाजला जात नाही, त्यामुळे तो खातानाही कच्चा लागतो। आणि जर आपण साठवून ठेवणार असो किंवा प्रवासाला जर ही चटणी नेणार असेल तर ती लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे शेंगदाणे खरपूस भाजणे खूप महत्त्वाचे आहे। इथे माझे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत, ते आता मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते। शेंगदाणे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, नाहीतर तो ओलसर राहू शकतो। आता मी इथे एक छोटीशी दुसरी ट्रिक वापरणार आहे, ती म्हणजे अशा एका कुठल्याही सुती पिशवीमध्ये किंवा तुमच्याकडे जर नसेल तर प्लॅस्टिकच्या कवरमध्ये असे सगळे शेंगदाणे भरून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे माझे शेंगदाणे भरून झाले। आता इथे एक छोटीशी गाठ मारून आपण त्याला असे जमिनीवर आपटणार आहोत, जसं आपण कपडे धुतो ना तसे एकदम थोडेसे हलक्या हाताने त्याला बडवायचे आहेत। त्यांनी करून काय होईल की जो शेंगदाण्याचा कवर आहे किंवा छिलका आहे तो निघून जाईल आणि शेंगदाणे मोकळे होतील। हे बघा, एक 7 ते 8 वेळा बडवल्यानंतर ते मोकळे झालेले दिसतात। आता मी अशा चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहे, जेणेकरून काय होईल की जर आपण नेहमी सूप वापरतो, सुपाने जर पाखडलं तर घरभर पसरण्याची शक्यता असते, तर तसं जर नको असेल तर असं आपण चाळणीने सतत 2 ते 3 मिनटं चाळून घ्यायचं आणि याच्यातच पाकडून घ्यायचं, म्हणजे साईडला तो फोलपाटा बाजूला होतो। हे बघा, साईडला त्याच्या वरचा छिलका बाजूला झालेला आहे आणि कसे आपले दाणे मोकळे झालेले आहेत। काही वेळा शेंगदाण्यातील दाणे काढणे हे खूप कंटाळवाणे असते, त्यामुळे आपल्याला ते काम नको वाटते, पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर लवकर होईल। इथे बघा, माझी मुलगीला शेंगदाणे खायची खूप इच्छा होती, त्यामुळे ती पळत येऊन शेंगदाणे खायला आलेली आहे। लहान मुलांना असे काही करताना हात घालायची फार सवय असते। हे बघा, इथून त्याने शेंगदाणे उचलून घेतलेलेच आहेत। हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता की दाणे कसे मोकळे झाले आहेत। आता मी एका कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घेते। ह्याच्यामध्ये एक 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकू शकता। काही लोक लसूण घालत नाहीत, जे कांदा लसूण खात नाहीत त्यांनी लसूण स्किप केला तरी चालेल, पण लसूण घातल्यानंतर त्याचा स्वाद खूप छान येतो। याच्यातच मी एक अर्धा चमचा जिरा टाकून हलवून घेणार आहे। लसूण थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे, जास्त काळा देखील करायचं नाही। याच्यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची दाणे टाकते, पण इथे कढीपत्ता आपला ओला असतो, त्यामुळे कढीपत्ता आणि ही कोथिंबीर पूर्णपणे कुरकुरीत म्हणजे खरपूस भाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपली शेंगदाण्याची चटणी आहे ती खराब होत नाही। जरा ओला राहिला तर तो खराब होण्याची शक्यता असते। एक साधारण 2 मिनिटे मी असं परतून घेणार आहे। लसणाचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर मी याच्यामध्ये दाणे टाकून घेते आणि दाणे देखील फिरून घेते। इथे आपण गॅस बंद केला तरी देखील चालेल, फक्त दाण्याला तेल आणि सगळं कढीपत्ता कोथिंबीर सगळं लागावं यासाठी आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता हे देखील एक 2 ते 3 मिनिटं आपण थंड होण्यासाठी ठेवूयात, कारण कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकल्यामुळे शेंगदाणे देखील हलकेसे गरम झालेले असतात। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले शेंगदाणे आहे ते सगळं घालून घेते आणि मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घ्यायचं आहे। एकाच वेळी मिक्सरमध्ये फिरवू नका, नाही तर ते शेंगदाण्याची चटणी घट्ट होते आणि त्याला पाणी सुटते। वरून साधारण चवीनुसार मीठ आपण घालून घेऊयात। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर टाकू शकता। मी इथे थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि आता मिक्सरला बारीक करून घेते। हे पहा, किती छान असा मोकळी अशी शेंगदाण्याची चटणी झालेली आहे। हे एका काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या स्टीलच्या बरणीमध्ये हवा बंद करून आपण ठेवू शकतो। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा। तोपर्यंत बाय बाय।